गोट्या गित्तेसह 5 आरोपींवरील मकोका कारवाई रद्द करण्यात आली। गोट्या गित्ते वाल्मिक कराडचा समर्थक आहे, तर गोट्या गित्तेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द करण्यात आलेला आहे। तर परळीमधील सहदेव सातभाई यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि लूट झालेल्या प्रकरणामध्ये बीड पोलिसांनी वाल्मिक कराड समर्थक रघुनाथ फड गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती। या टोळीमध्ये 7 जणांचा समावेश असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। मात्र आता अप्पर पोलीस महासंचालकांनी 7 पैकी 5 आरोपींवरील मकोका रद्द केलेला आहे। गोट्या गीते हा दिवसा ढवळ्या लोकांच्या दारात जातोय, त्यांचं जिवंतपणी त्यांच्या दारात जाऊन श्राद्ध घालतोय। त्याचे अनेक व्हिडिओ आपण प्रसार माध्यमावर पाहिलेले आहेत। तो किती अशा एक वाईट व क्रूर विकृत मानसिकतेचा गुन्हेगार आहे। त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये असंख्य गुन्हे आहेत, तरीही महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी गोट्या गीते सहित त्याच्या 4 सहकाऱ्यांचे नावं हे मकोकामधून वगळण्यात आलेले आहेत। गोट्या गित्ते नावाचा जो माणूस आहे त्याच्या विरुद्ध परळी, केस, पुणे, लातूर, परभणी इथे तब्बल 16 गुन्हे असताना इतक्या हॉरिबल माणसाला जर त्याचं नाव मकोकामधनं आज वगळण्यात आलंय, तर ते का वगळण्यात आलं याचं आता उत्तर डीजी कार्यालयाला द्यायलाच लागेल। कारण अशा माणसांनी उद्या जाऊन जर आणि भयानक प्रकार केले तर त्याला जबाबदार कोण असणार आहेत? डीजी मॅडम असणार आहेत का, असा माझा सरळ सवाल आहे आज त्यांना। कारण एवढा मी मर लढतो त्या सहदेव सातभाईच्या प्रकरणात गोट्या गित्तेनी काय केलंय डीजी मॅडमना माहित आहे का? तर मला असं वाटतं की ताबडतोब हे रिवोक जे केलेलं आहे ही ऑर्डर परत घेण्यात यावी, रिकन्सिडर करून त्याच्यावर लागलेला मकोका जो एसपी आणि आयजींकडनं त्यांच्याकडे आलेला आहे याला रिवर्क करून डीजी मॅडमनी याला परमिशन दिली पाहिजे, अशी माझी कळकळीची विनंती आहे त्यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।